नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी केलेली आहे शेवची भाजी. खास करून आता पावसाळ्यामध्ये भाज्यांची तशी पण खूप कमतरता असते आणि श्रावण महिना आला की नॉनव्हेज जमत नाही, तर काहीतरी अशी रस्सा भाजी चमचमीत खावी वाटते. तर आज म्हटलं चला शेवची भाजी केलीच आहे, तर रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. तर चला रेसिपी पाहूया. शेवची भाजी करण्याकरिता इथे मी शेव घेतलेली आहे. अशी जाड शेव घ्यायची. भाजीकरिता कुठल्याही स्वीट मार्टच्या दुकानामध्ये आपल्याला मिळून जाते. तर ही शेव घेतलेली आहे मी. आता मसाले करून घेऊया. तर मसाल्याकरिता सगळेच खडे मसाले घेतलेले आहे. 2 ते 3 हिरवी विलायची, एक मोठी विलायची, मिरी, लवंग आणि खोबरं सुकं आणि इथे शहाजिरं कच्चंच मिक्सरच्या पॉटमध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि परतलेले सगळे मसाले पण त्यात काढून घेतले मिक्सरच्या जारमध्ये. आणि 2 कांदे मिडियम साईजचे इथे मी उभे चिरून घेतले, ते सुद्धा तेलावर छान परतून घेतले आणि मिक्सरच्या जारमध्येच काढून घेतले. आता परत कढईमध्ये तेल टाकूया आणि इथे 4 टोमॅटो घेतलेले आहे. टोमॅटो म्हणजे आपण शेवभाजी टोमॅटोची करणार आहे. तर त्याकरिता 4 टोमॅटो छान तेलावर परतून घेतलेली आहे. टोमॅटोसुद्धा छान परतून झालेले आहे, ते सुद्धा काढून घेऊया. आणि सगळे जे मसाले आहे छान मिक्सरमधून काढून घेऊया. पूर्ण एकत्रच मी मसाले काढले आहे. तर आता भाजी करण्याकरिता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि 2 तमालपत्र टाकलेले आहे, 1 चम्मच हळद, 1 चम्मच धनेपूड आणि 1 चम्मच आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. आलं लसूण पेस्ट छान आणि धनेपूड वगैरे परतून घ्यायची पूर्ण मस्तपैकी. आणि जे वाटण केलं आपण मसाल्याचं ते सुद्धा टाकून घेऊया आणि छान परतून घेऊया. मसाले छान शिजवायचे. कोणतीही रस्सा भाजी आपण केली की मसाले छान शिजवले की भाजीला छान चव येते. त्यामुळे येथे मसाले छान शिजवण्याकडेच लक्ष द्यायचं. मस्तपैकी झाकण ठेवून तेल सुटतपर्यंत मसाले हे मी शिजवून घेतलेले आहे, म्हणजे परतून घेतलेले आहे. म्हणजे कच्चेपणा हा छान निघून जातो मसाल्याचा. आता चवीप्रमाणे तिखट आणि मीठ, थोडीशी साखर घातलेली आहे, ती मी अर्धा चम्मच. छान चव लागते, खूप नाही घालायची. टोमॅटो शेवची आपली भाजी आहे त्यामुळे थोडी साखर छान लागते आणि थोडीशी कोथिंबीर इथे मी मसाल्यातच घातलेली आहे. आणि गरम पाणी, एकीकडे गरम पाणी करायला ठेवलं, मिक्सरचं जार वगैरे धुवून सगळं. तर कोणत्याही रश्शा भाजीमध्ये गरम पाणीच ओतायचं, म्हणजे गरम पाणी टाकायचं, चवही छान येते आणि रंगही छान होतो. तर आपलं जो आपण जे पाणी सोडलं त्याला छान उकळी येऊ द्यायची आणि उकळी आली की शेव टाकून घ्यायची त्यामध्ये आणि एक उकळी येऊ द्यायची मंद आचेवर की शेवभाजी आपली तयार होते. शेवभाजी ही आधी करून ठेवायची नाही. आपण जेवायला आपला पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर जेवायच्या आधी ही भाजी करायची. गरम म्हणजे भाजी झालेली आहे, गरम मसाला आणि बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर. कारण खूप आधी जर भाजी करून ठेवली की पाणी म्हणजे रस्सा पूर्ण शोषून घेते, म्हणून अगदी जेवण करायच्या वेळेवर गरमागरम ही शेवभाजी करायची. ही शेवभाजी तयार झालेली आहे, मस्तपैकी गरमागरम शेवभाजी. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्याकरिता माझ्या पेजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. मस्तपैकी पोळी आणि शेवभाजी मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय.